गजाचे झाड राहत होते. ते गजाचे झाड खूप छान आणि सुंदर दिसत होते. त्या गजाच्या झाडाचा स्मेल किती सुंदर येत होता. दूर दूरून साऱ्या गावाचे लोक त्या झाडाला बघायला यायचे आणि झाडाची खूप कीर्ती करायचे. एका दिवशी झाडाची फुलं तोडायला एक काकू आली आणि तिथे राणी सुद्धा आली. राणी म्हणाली, काकू काकू तुझ्या झाडाची फुलं तर तोडता, पण झाडाची काळजी का घेत नाही? त्या काकू म्हणाला, जा गं, काय झाडाची काळजी घ्यायची? फक्त आपलं बघायचं, दुसऱ्याचं कशाला बघायचं? आपलं काम झालं की आपण निघून जायचं, दुसऱ्याची काळजी अजिबात करायची नाही. मग राणी म्हणाली, काकू तुम्ही खूप बेकार विचाराचे आहे. तुम्हाला फक्त तुमचीच काळजी येते. ते बिचारं झाड तुम्हाला एवढे छान छान फुलं देतात आणि तुम्ही त्याची काळजी सुद्धा घेत नाही. काकू म्हणाल्या, बाळा आपल्या गावात पहिलेच पाण्याचा खूप दुष्काळ पडत आहे आणि तू इथं झाडाला पाणी टाकायची गोष्ट करत आहे, झाडाला काळजी घ्यायची गोष्ट करत आहे. ते म्हणाली, काकू जसं आपल्याला पाणी पाहिजे तसं त्या मुख्य वनस्पतीला पण पाणी हवंच आहे ना. मग काकू म्हणाल्या, हो बाळा. मग काकू असं मधून निघून गेल्या. मग राणी आईकडे गेली आणि म्हणाली, आई तुला सांगू का, माझी उद्या शाळा आहे. पण शाळा नव्हती कारण उद्याचा रविवार होता. म्हणून राणी म्हणाली, आई म्हणाली, राणी तू खोटी बोलतायस ना, उद्याचा रविवार आहे. मग राणी म्हणाली, नाही नाही आई, उद्या रविवार नाही, बाईंनी मला सांगितलं आहे की तुला उद्या शाळेत जायचं आहे. मग राणीच्या आईने तिला डब्बा बांधून दिला आणि डब्यासोबत बॉटल सुद्धा बांधून दिली. राणी शाळेत नाही गेली. तिने त्या बॉटलीतले पाणी झाडाला टाकले आणि तिने तेच काकू आली जी पहिले आली होती. ते काकू आली आणि म्हणाली, तू खूप चांगले विचारायची आहे ग. मग राणी म्हणाली, हो बाळा. राणी म्हणाली, काकू चांगले विचाराचे माणसं पाहिजे हवं, कारण दुसऱ्याची सुद्धा काळजी करायला हवी. स्वतःच जर बघितलं त्या बिचाऱ्या वनस्पतीला आपण त्याची काळजी सुद्धा घेत नाही. तो वनस्पती बिचारा आपल्याला छान छान फुलं देते, आपण त्याचा छान गजरा लावतो. गोष्टीचे तात्पर्य, कधीही लालच करू नये. धन्यवाद.